चमत्कार आहे म्हणून प्रश्न विचारतो। शिवमहापुराण आपण एवढे टीव्ही वरती ऐकतो, तर शिवमहापुराणाचा नंबर 18 पुराणामध्ये कितवा नंबर आहे सांगता येईल का आपल्याला? महादेवाला तांब्याभरच पाणी का वाहतात माहिती आहे का आपल्याला? महादेवाच्या आई वडिलांचं नाव काय आहे सांगा बरं? 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना कशी झाली सांगा बरं? 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना तरी मग मला हेच म्हणायचं आहे की एखादं पुराण ऐकत असताना त्या पुराणातील त्या देवाचं जी कथा आहे ती कथा ऐका, तोडगे जरूर करा, त्याबद्दल मी काय म्हणत नाही, तोडगे आहेत, पण एक लक्षात असू द्या, मी जे तुम्हाला 4 दिवस जे मला संधी मिळाली ना, या 4 दिवसात मी तुम्हाला फक्त कथा सांगणार आहे, म्हणजे या ग्रंथाची ओळख मी तुम्हाला करून देणार आहे। जे तोडगे आहेत ना ते माझ्याकडे आहे, जे तुम्ही करतात ना, जे मिश्राजी सांगतात ते माझ्याकडे आहे सगळं, पण काय माहिती का, त्यांनी तोडगे सांगितले, मी जर ते सांगितलं तर काही अर्थ आहे का त्यामध्ये? म्हणून मी कथा सांगणार आहे तुम्हाला, कथा सांगून तुमच्या हृदयातली भक्ती वाढवणार आहे मी। पण भक्ती तेव्हाच वाढेल जेव्हा तुमचं लक्ष माझ्या बोलण्याकडे असेल, तेव्हाच भक्ती वाढेल। हे तर बसलो इथे आणि लक्ष घराकडे, कुलूप लावून आले, नुसतं कुलूप लावून पण झटका मारायचा राहिला, ती बसली इथं आणि झटका मारती इथं बसल्या घरच्या कुलपाला। आणि तुम्ही काहीच काळजी करू नका, मी कोणालाही बोर होऊ देणार नाही, पहा कोणाला झोपू सुद्धा देणार नाही, आणि जरी डोळा लागला तर मी आहे ना उठवायला। आपण भक्तीच्या माध्यमातूनच सगळं नामस्मरण करणारी, इथे संसाराच्या गोष्टी नव्हे, ते इथं फक्त भक्तीविषयी बोलायचे, आणि मी तुम्हाला भक्तीविषयीच बोलणार आहे। ही कथा इतकी सुंदर आहे शिवमहापुराणाची की तुम्ही म्हणताल महाराज अजून एखादा घंटा चालू द्या ना, इतकी सुंदर ही कथा, फक्त तुमचं लक्ष आणि मन माझ्या बोलण्याकडे राहू द्या। बघा तुम्हाला ती कथा तुमच्या हृदयाला कशी, हृदयापर्यंत आतमध्ये जाते कशी, ती अशी ही सुंदर शिवमहापुराणाची कथा आहे। म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणतो की धन्यवाद देईल या कमिटीला, मी प्रत्येकाचं नाव घेणार नाही, आपल्या या सगळ्या कमिटीला मी धन्यवाद देईल। पहा शिवमहापुराणाचा या 18 पुराणामध्ये नंबर कितवा आहे ते सांगतो, 4था नंबर आहे शिवमहापुराणाचा, 4थाच नंबर का तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष, मोक्ष देणारा ग्रंथ जर कोणता असेल तर तो शिवमहापुराणाचा ग्रंथ आहे। म्हणून तुम्ही टीव्हीवर सुद्धा पाहत असताल की जे श्रोतृवर्ग येतात शिवमहापुराणाला, ते आपल्या पूर्वजांचे फोटो घेऊन येतात, तुम्ही पाहिलं सुद्धा असेल। ही शिवमहापुराणाची कथा आपल्या पूर्वजांना गती देणारी आहे।